क्षणाची शैक्षणिक क्षेत्रातील सगळ्यात धक्कादायक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। बदलापूर पूर्व शिरगाव परिसरामध्ये असलेली नारायणा स्कूल बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेली नारायणा स्कूल। शिक्षण विभागाने आदेश दिलेले आहेत की ही शाळा बंद झाली पाहिजे। असं आपण का बोलतोय तर मिळालेल्या माहितीनुसार गट शिक्षण अधिकारी विशाल पोतेकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये या शाळेसंबंधित गुन्हा दाखल केलेला आहे आणि शाळा लवकरात लवकर बंद करण्यात यावी असे देखील आदेश जे आहेत त्यांनी जारी केलेले आहेत। तर नेमका विषय काय आहे तर आपण बघत असाल काही दिवसांपूर्वी सुद्धा आम्ही आपले बदलापूरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता। संपूर्ण पालकांना आम्ही देखील सतर्क करण्याचा प्रयत्न केला होता की जर तुम्ही सुद्धा तुमच्या पाल्याचं ऍडमिशन नारायणा स्कूलमध्ये करत असाल तर सावधान राहा, कारण ही शाळा अनधिकृत आहे। आणि त्यावेळेला सुद्धा ही माहिती आम्हाला शिक्षण विभागाच्या माध्यमातूनच मिळालेली होती आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती। तर ही शाळा खरोखर अनधिकृत शाळा आहे आणि त्याचमुळे त्या शाळेवरती गुन्हा देखील जो आहे तो आता गट शिक्षण अधिकारी विशाल पोतेकर सर यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी सुद्धा शाळेला वारंवार जे आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेअंतर्गत देखील नोटीस गेल्या होत्या आणि सांगण्यात आलं होतं की जी काही शाळेची कागदपत्र आहे तर ती मान्यताप्राप्त कागदपत्र जमा करा, परंतु शाळेने कुठलीही प्रोसेस केलेली नाहीये आणि त्याचमुळे ही शाळा अनधिकृत असल्या कारणामुळे आता हिच्यावरती गुन्हा देखील जो आहे तो नोंद झालेला आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये जर ही शाळा बंद करण्यात नाही आली किंवा जे काही कागदपत्र असतील की शाळेला मान्यता प्राप्त झालेले आहे ते जर सबमिट करण्यात नाही आले तर आता दंडनात्मक कारवाई जी आहे ती शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुद्धा केली जाणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत येते। याच दरम्यान अजून एक महत्वाचं म्हणजे खूप सारे प्रश्न तुम्हालाही पडलेले असतील की नारायणा स्कूल ही सगळ्यात मोठी स्कूल आहे, नामांकित शाळा आहे, त्याचबरोबर तिच्या फक्त बदलापूर शहरात नाही तर बदलापूर व्यतिरिक्त अनेक ठिकाणी तिच्या शाखा आहेत, मग ती अनधिकृत कशा पद्धतीने असू शकते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती घेणार आहोत, कारण सध्या पालकांमध्ये एक संभ्रम देखील आहे आणि कुठेतरी त्यांना देखील असं वाटतंय की सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आम्ही त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय का। कारण मागे ज्या वेळेला आम्ही व्हिडिओ बनवला होता, बातमी प्रदर्शित केली होती, त्यावेळेस सुद्धा अनेक पालकांनी आणि शाळेच्याच मधले असलेले जे काही अधिकारी वगैरे आहेत किंवा जे काही शिक्षक आहेत काही त्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या की शाळा सगळी मान्यता आहे आणि प्रसार माध्यम त्यांच्या सगळ्या पालकांची दिशाभूल करतंय असं। पण आता जर तुम्हाला असं काही वाटत असेल पालकांना तर तुम्हाला खरंच जाहीरपणे आव्हान आहे, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जे काही FIR आहे ती तुम्ही चेक करू शकता, जो काही गुन्हा नोंदवला गेलेला आहे तो तुम्ही तिथे जाऊन तपासणी करू शकता, तुम्ही खात्री करून घेऊ शकता, कारण नाहीतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान जे आहे ते इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल। असं सांगितलं जात आहे की आता सध्या या शाळेमध्ये ऍडमिशन जे आहेत ते पूर्ण फुल झालेले आहेत। आता जे काही आपल्याला सर्वसामान्यांना पडलेले प्रश्न असतात ते आपण थोडंसं जाणून घेणार आहोत। एक पालक म्हणून ज्या वेळेला आपण कुठल्याही शाळेमध्ये ऍडमिशन घेतो त्यावेळेला सर्वात पहिले बघितलं पाहिजे ते म्हणजे त्या शाळेकडे ती शाळा अनधिकृत आहे की अधिकृत आहे। आता अनधिकृत म्हणजे काय की जी शाळा शासनाने मान्यता दिलेली आहे अशी शाळा म्हणजे अधिकृत शाळा, आणि ज्या शाळेकडे शासनाचा मान्यता पत्र नाही ती शाळा म्हणजे अनधिकृत शाळा। तर या शाळेनी शासन मान्य ही शाळा नाहीये म्हणून तिला अनधिकृत जे आहे ते जाहीर करण्यात आलंय। आता या शाळेला खूप वेळा सांगण्यात आलं होतं, खूप वेळा नोटीस देखील देण्यात आल्या होत्या की तुमची जी काही कागदपत्र असतील ती तुम्ही जमा करा, परंतु ती शाळेची कागदपत्र कोणी जमा केली नाही आणि त्याचमुळे असे आदेश जे आहे शिक्षण विभागाने काढलेले आहे। मग आता पालकांनी याच्यामध्ये करायचं काय तर आपण जी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे, जे काही शैक्षणिक विभागाशी संबंधित जे काही अधिकारी असतात त्यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला की आता ऍडमिशन फुल झालेत म्हणजे कितीतरी विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यामध्ये आहे, तर अशा पालकांनी करायचं काय, कारण खूप पालकांना माहित नसतं, ते आपल्याला कुठलातरी एक कागद दाखवतात आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून बसतो। तर आता पालकांनी करायचं काय तर पालकांनी जर जमत असेल तर अजूनही फक्त आता 1 महिना झालेला आहे शाळा चालू होऊन, तर तुम्ही जर तुमच्या मुलाला दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळत असेल तर तुम्ही ऍडमिशन तिथे घेऊ शकता असं आपल्याला माहिती मिळालेली आहे। शिक्षण विभागाच्या काही जणांनी आपल्याला सांगितलंय की हा पर्याय असू शकतो। तुम्ही एकतर त्या मुलांचं भवितव्य खराब करू नका, दुसऱ्या कुठल्या तरी शाळेमध्ये त्यांना प्रवेश प्रक्रिया द्या किंवा
तुम्ही जी काही शाळा आहे, संबंधित शाळा आहे, त्या शाळेला पुढील प्रक्रिया त्यांची झालेली आहे की नाही, किंवा ते कधी पूर्ण करणार आहेत, किंवा कुठे अडथळा आहे, ते त्यांच्याकडून तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता. तर हे 2 पर्याय सध्या तुमच्याकडे आहे. मात्र आता 2 दिवसांनी या शाळेवरती दंडनात्मक कारवाई जी आहे ती केली जाणार आहे. 1,00,000 रुपये दंड जो आहे तो शाळेला आकारण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे. त्याचबरोबर जर शाळा पर डे प्रमाणे चालू राहिली तर पर दिवस 10,000 रुपये दंड जो आहे तो या शाळेला आकारले जाणार आहे. आता पालकांना तुम्ही एक विचार करा की एवढी दंडनात्मक कारवाई होते आहे, आणि तर हा दंड जो आहे तो या शाळेला द्यावाच लागणार आहे. त्याचबरोबर शाळेचे जे काही व्यवस्थापक आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा जो आहे तो नोंद केला जाईल असं सांगितलं जात आहे. गुन्हा जो आहे तो त्यांच्यावर देखील नोंद केले गेलेला आहे अशी माहिती मिळते आपल्याला. FIR देखील झालेली आहे. त्या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. मात्र शाळेला जर परवानगी नाहीये, अनधिकृत शाळा आहे, तर मग ती इथे का सुरू आहे असं खूप पालक जे आहे ते विचार करत असतात. तर यामागे ज्या वेळेला आम्ही विचारलं की जर अशा अनधिकृत शाळा असतात तर मग त्या चालूच का देतात तुम्ही, जर शाळा चालूच झाली नाही, जर शाळा इंटरेस्ट नसली शाळेमध्ये, तर पालक कशाला जातील तिथे ऍडमिशन घ्यायला. तर आम्हाला अशी माहिती मिळाली की जे काही कन्स्ट्रक्शन असतं शाळेचं, तर त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वगैरे जी काही परमिशन असते, अनेक वेळेला शाळा ती परमिशन घेतात, परंतु जेव्हा तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्रवेश द्यायचा आहे तर त्यावेळेला शासनाची मान्यता ही अनिवार्य असते. तर ती कुठलीही मान्यता ह्या शाळेने घेतली नाही आणि सर्रासपणे प्रवेश प्रक्रिया सुरू केली, आणि आता त्यांनी शाळा देखील सुरू केलेली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने हे पाऊल जे आहे ते उचललेले आहे. तुम्ही सुद्धा एक पालक असाल तर आता तरी जागे व्हा. आपण यापूर्वी देखील तुम्हाला सतर्क करण्याचा प्रयत्न केला होता. अजूनही तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एकदा भेट देऊ शकता. त्या ठिकाणी तुम्ही नारायण स्कूल बद्दल जी आहे ती माहिती घ्या, आणि त्यानंतर जे काही असेल तुम्ही निर्णय नक्कीच घेऊ शकता. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. अजून असं देखील सांगितलं जातं की जी काही शाळा आहे त्या खूप वेळेला त्यांचे जे काही प्रोसेस असतं, म्हणजे शासन मान्यता मिळवण्यासाठी जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस कधी कधी वेळही लागू शकतो. असं नाही की ती त्यांना मिळणारच नाही किंवा काय, मिळेल, वेळ लागेल, परंतु ही प्रक्रिया यांनी आधी करायला पाहिजे होती. भले तुम्ही 1 वर्ष शाळा उशिरा चालू करा, परंतु मान्यता मिळाल्याच्या नंतर त्यांनी करायला पाहिजे होतं, पण ते आताच केलंय आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे. आता सध्या बदलापूरमध्ये ही शाळा सुरू आहे आणि हिला मान्यता नाही. हिच्या ज्या बाकीच्या शाखा आहेत ज्या ऑल ओव्हर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात, तर त्यांना मान्यता आहे, कारण त्या प्रत्येक ठिकाणी जर इथे उभी करतोय आपण शाळा तर इथे मान्यता मिळाली पाहिजे. जर आपण आता वेस्टला करतोय तर तिथं मान्यता मिळाली पाहिजे, किंवा जर आपण अंबरनाथला करतोय तर तिथे मान्यता मिळाली पाहिजे. तशी ह्या शाळेला इथे मान्यता नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमचा संग्रह असेल काही मनातला तर तो काढून टाका. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्यांनी कोणी नारायण स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे त्या पालकांना फॉरवर्ड करा. काळजी करण्याचं कारण आहे, परंतु प्रत्येक गोष्टीवर पर्याय असतो. तर याच्यावरती काहीतरी पर्याय काढण्याचा प्रयत्न करा आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची देखील नक्कीच दक्षता घ्या. धन्यवाद.